श्री स्वामी समर्थ। तर हा व्हिडिओ मी स्पेशल आपण पारायण करताना सर्वांची भीती असते की कोणते नियम पाळायचे आणि कोणते नाही पाळायचे। यामध्ये ज्या जुन्या सेवेकरी असतात त्यांना पूर्ण माहिती असते, पण ज्या नवे सेवेकरी असतात किंवा ज्यांना नव्याने पारायण करायचे आहे त्यांना हा खूप संभ्रम असतो की ह्या अटी पाळायच्या का, त्या अटी पाळायच्या का। अटी पाळायच्या म्हटल्यापेक्षा त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते की आपलं चुकणार तर नाही ना, की आपण असं केलं तर, की आपण तसं केलं तर, असं ना असं होईल का, तशाने तसं होईल का। तर त्या संदर्भात मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की आपल्याला जे पारायण करायचे आहे 20 तारखेपासून 27 तारखेपर्यंत, त्या पारायणामध्ये आपल्याला कोणत्या अटी पाळायच्या आहेत आणि कोणत्या अटी पाळायच्या नाही, किंवा कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि कोणत्या करायच्या आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ आहे। पारायण, पहिली गोष्ट, पारायण करताना आपलं मन शुद्ध असायला हवं। बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम स्थानावर येतात। आपलं मन शुद्ध, आत्मा शुद्ध, तर देवही तिथं प्रसन्न होतो आणि आपलं पारायण जे असतं ते चांगल्या प्रकारे पूर्णत्वास जात असतं। तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला जे आपले कपडे जे आपण या 7 दिवसामध्ये अंगावर घेणार आहे किंवा अंगाखाली टाकणार आहे, ते कपडे सर्वात पहिले स्वच्छ धुवून वाळू घालायचे 2-3 दिवस अगोदरच। आणि 19 तारखेला 4 कुत्रे आणि 1 गाईसाठी आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे। ते त्यांच्या नावाचं काढून ठेवा। जे मोठे मोठे शहरं असतात तिथं आपल्याला सगळंच अवेलेबल होईल असं नाही, गाई कुत्रे मिळतीलच असं नाही, मिळाले तर अतिउत्तम, नाही मिळाले तर एका स्थानावर त्यांच्या नावाने ठेवून द्या। कोणत्याही दुसऱ्या पशुपक्ष्यांनी खाल्ले तरी चालतील, फक्त आपण ही कुत्र्याच्या नावाची किंवा ही गाईच्या नावाची पोळी, अशी आपल्याला पोळी ठेवायची आहे। असे ठेवल्याच्या नंतर आपल्याला पारायण जर तुम्ही घरी वाचत असाल, पारायण जर आपण केंद्रामध्ये केलेल्या पारायणाला खूप महत्त्व असतं, तर सर्वांनाच केंद्रामध्ये जाऊन पारायण करणे शक्य होत नाही। काही नोकऱ्या असतात किंवा कोणाचे काही घरगुती प्रॉब्लेम असतात, त्यामुळे सर्व केंद्रामध्ये जाऊन पारायण करू शकत नाही। पण जे घरगुती पारायण करतात त्याला पण महत्त्व आहे। भावशुद्ध ठेवा। घरगुती पारायण करणाऱ्याला एक अट अशी आहे की जर तुम्ही पारायण करत असाल तर तुमचे तोंड एक तर पूर्व दिशेला हवे, नाहीतर उत्तर दिशेला हवे। हा नियम खूप महत्त्वाचा आहे आणि महत्त्वपूर्ण आहे, कारण आपल्याला पारायण करताना आपलं तोंड एकतर पूर्वेला असायला हवं, नाहीतर उत्तरेला असायला हवं। त्यानंतर पुढची अट अशी आहे की जर तुम्ही ग्रंथ वाचत असाल आणि वाचताना जो आपण ग्रंथ उघडल्याच्या नंतर, ग्रंथ वाचल्याच्या नंतर आपल्याला आपला ग्रंथ झाकून ठेवायचा आहे। तो जरी स्वामी समोर असला तरीही आपल्याला ग्रंथ झाकून ठेवायचा आहे, कारण एकदा वाचन झाल्याच्या नंतर ग्रंथ उघडा ठेवायला चालत नाही। त्यामुळे आपला जो ग्रंथासाठीचा आपण जो कपडा घेतलेला आहे तो कपडा मोठा घ्या, जेणेकरून आपलं वाचन झालं की आपण तो ग्रंथ परत झाकून ठेवू शकू। त्यानंतरची पुढची अट अशी आहे की ग्रंथ वाचायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे। ग्रंथाच्या सुरुवातीला आपण ज्याप्रमाणे केंद्रामध्ये जर आपण ग्रंथ वाचत असाल तर तेथे बरोबर तिथली सर घेतातच, पण आपण जर ग्रंथ घरी वाचत असाल तर सर्वात पहिले आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला गायत्रीचा जप असतो, गायत्री मंत्र, त्याचा एक माळ घ्यायची आहे। त्यानंतर स्वामींची एक माळ घ्यायची आहे, गणपती अथर्व शीर्ष घ्यायचं आहे आणि स्वामी स्तवन घ्यायचं आहे। इतक्या सर्व गोष्टी घेतल्याच्या नंतर आपल्याला ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे। आता तुम्ही म्हणाल पहिल्या दिवशी कोणता किती अध्याय, दुसऱ्या दिवशी किती अध्याय, तर ग्रंथाच्या एका पानावरती याची पूर्ण माहिती आहे की कोणत्या दिवशी कोणता अध्याय, कोणत्या दिवशी किती अध्याय, याची माहिती पूर्णपणे ग्रंथामध्ये सुरुवातीच्या 1-2-3 पानामध्येच दिलेली आहे। त्यानंतर आपल्याला ग्रंथ, सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की जर आपण घरी वाचत असाल तर ग्रंथ कधी वाचायचा, पारायण केव्हा सुरुवात करायची। सकाळच्या पहाटेच्या 3 वाजेपासून ते दुपारच्या 4 वाजेपर्यंतच्या दरम्यान आपण ग्रंथ केव्हाही वाचू शकतो। फक्त 12 ते 12:30च्या दरम्यान आपण ग्रंथ वाचू शकत नाही, कारण ती जी वेळ असते ती दत्त महाराजांच्या आरामाची, विश्रामाची वेळ असते। त्यामुळे आपण त्या टायमामध्ये ग्रंथ वाचायचा नाही। बाकी तुम्ही 1ला वाचा, 2ला वाचा, 3ला वाचा, 4 पर्यंत वाचा, फक्त 12 ते 12:30च्या दरम्यान वाचायचे नाही। ही खूप महत्त्वपूर्ण अट आणि हा खूप महत्त्वपूर्ण नियम आहे, कारण ती दत्त महाराजांच्या विश्रामाची, आरामाची वेळ असते। त्यानंतरचं पुढे आहे की ग्रंथ जो असतो तो एका बैठकीत वाचायचा का। शक्य झाल्यास ही खूप चांगली आहे की तुम्ही एकदा बसल्याच्या नंतर आपले जेवढे अध्याय आहे ज्या दिवशीचे तेवढे अध्याय पूर्ण करावे। पण काही प्रॉब्लेम असा असतो की काहींना बसायला त्रास होतो, काहींच्या गुडघ्याचा प्रॉब्लेम असतो, काहींकडे छोटे बाळ असते, त्यामुळे त्यांच्यासाठी ग्रंथ एका बैठकीत वाचायचा नाही, असं सुद्धा चालतं
की तुम्ही एक अध्याय वाचा, 2 अध्याय वाचा, 3 अध्याय वाचा, उठा थोडा वेळ परत बसा. पण जर आपल्याला शक्य असेल तर आपण एकदा बसल्याच्या नंतर जेवढे अध्याय त्या दिवशीचे आहे पूर्णचे पूर्ण अध्याय वाचावे. त्यानंतर आहे की गुरुचरित्राच्या काळात आपल्याला काय काय अन्नाच्या बाबतीमध्ये काय काय आहे. तर सर्वात पहिला नियम असा आहे की परान्न आपल्याला वर्ज्य करावं लागतं. कोणाच्याही घरचं खायचं नाही, कोणाच्याही घरी प्यायचं नाही, इव्हन कोणाच्याही घरी जाणं तुम्ही टाळा. याच्यासाठी की सर्वजण आपल्याला सांगतील असं नसतं. कोणाच्या घरामध्ये मासिक धर्म असतो, कोणाच्या घरामध्ये नॉनव्हेज आणलेलं असतं आणि त्याच्यानंतर ते आपण गोमूत्र टाकून ते व्यवस्थित क्लीन केलेलं नसतं. त्यामुळे असा प्रॉब्लेम असतो आणि प्रत्येकजण सांगतच अशातला प्रकार नसतो. आपण दुसऱ्याच्या घरी जाणे टाळावे. दुसरी गोष्ट महत्त्वाची की अन्न खाताना काय खावे, तर फक्त लसण आणि कांदा वर्ज्य असतं, ज्याने आपला राग जो असतो तो जास्त होतो. त्यामुळे लसण आणि कांदा वर्ज्य आहे. बाकी तुम्ही पूर्ण गोष्टी खाऊ शकता. शिवाय नॉनव्हेजच्या मांसाहार कंप्लीट टाळायचा. घरामध्ये घरच्यांना सुद्धा 7 दिवस मांसाहार खाऊ द्यायचा नाही. 7 दिवस जर खाल्ले नाही तर काही होत नाही. 7 दिवस स्ट्रिक्टली सांगायचं, तुम्ही केंद्रात पारायण करा, घरी पारायण करा, पण मांसाहार पूर्णपणे बंद करायचा म्हणजे करायचा. आणि 7 दिवस जे आहे आपण जे पारायण करू ते त्याच्या पारायणाच्या काळामध्ये आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचे असते. त्यानंतर या 7 दिवसामध्ये जास्तीत जास्त आपल्याला आपलं मन शुद्ध ठेवायचं आहे, आपला आत्मा शुद्ध ठेवायचा आहे. सगळं लक्ष आपल्याला आपल्या पारायणाकडे आणि स्वामींकडे, स्वामींच्या चरणाजवळच द्यायचे आहे की स्वामी आम्ही जे करू लागलो त्याला तुम्ही शक्ती द्या, आमच्याकडून करून द्या. महाराज बरोबर करून घेतात. महाराज अशाच व्यक्तीला पारायणाला बसवतात ज्यांच्याकडून होते. त्यामुळे माझ्याकडून होईल का, माझ्याकडून होणार नाही का, या संभ्रमात तुम्ही राहू नका. मनात आलं तर शुद्ध मनाने नक्की पारायण करा. साधे नियम आहे, नियम असे अति कठीण नाही, पण जे टाळायचे आहे, जे पाळायचे आहेत ते नक्की पाळाच. ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्या टाळा. ज्यांना शक्य झालं त्यांनी डाव्या कुशीवर झोपायचं आहे, ज्यांना शक्य झाले नाही त्यांनी झोपायचं नाही. कारण कोणाला कशाचा प्रॉब्लेम असतो, कोणाला वाताचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे ज्यांना शक्य होईल त्यांनी खरंच डाव्या कुशीवर झोपा आणि दत्त महाराजांची अनुभूती घ्या. महाराज प्रत्येकाला जे पारायणाला बसतात त्या प्रत्येकाला अनुभव हा येत असतो. महाराजांचा साक्षात्कार थोड्या का प्रमाणात होईना होतो म्हणजे होतोच. आपले जे कामं अडकलेले आहेत महाराजांच्या कृपेने ती मार्गी लागत असतात. पारायण करत असताना जे आपल्या रेग्युलरची सेवा आहे, 11 माळी आणि स्वामी चरित्राचे 3 अध्याय ते सुद्धा घ्यायला विसरू नका. शक्य झाल्यास 11 माळी जर तुमच्याकडून नाही झाली तरी 1 माळ का होईना पण स्वामींची घ्या. 3 अध्याय वाचा. पारायणाच्या काळामध्ये मनातून सेवा करा, मन लावून सेवा करा. कोणाचं वाईट चिंतू नका, कोणाचं वाईट मनात आणू नका. फक्त महाराज आपलं पारायणाने आपण 7 दिवस मन लावून सेवा करा. महाराज नक्की तुम्हाला अनुभूती देतील, प्रसन्न होतील म्हणजे होतील. महाराजांचे असे खूप अशा अनुभवाच्या गोष्टी आहे की जे मोठे मोठे जे कलाकार लोक आहेत त्यांच्याही तुम्ही व्हिडिओ बघा, त्यांचेही व्हिडिओ आहेत की ते सुद्धा महाराजांना अति मानतात. महाराज हे आपले जे आहेत मनातून जे तुम्ही मागाल ते महाराज देतील. महाराज द्यायला बसले, आपल्याला फक्त सेवा करून घ्यायची आहे. तर हे 7 दिवस जे आहे ते अतिपवित्र आहे. असं नाही की बाकीचे दिवस पवित्र नाही आहे म्हणून, पण या 7 दिवसामध्ये खरंच दत्त महाराज आपल्याला नक्की भेटतील. पारायण करा, मन लावून करा, शुद्ध मनाने करा. जेवढी सेवा करा, जेवढी जमेल तेवढी करा, मन लावून करा आणि स्वामींची अनुभूती घ्या आणि आपले कार्य सफल स्वामी नक्की करतील. जेवढं पुण्य पदरात पाडून घ्यायचे असेल तेवढे या 7 दिवसामध्ये पदरात पाडा. शक्य झाल्यास केंद्रात जा, याग होतात, दररोज याग असतो, ते प्रत्येक याग तुम्ही करा. आपल्याला मनाला अतिप्रसन्न वाटेल आणि आपल्याला खूप फळ मिळणार आहे. याचं खूप मोठं फळ मिळणार आहे ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. असं स्वामी आपल्याला देऊन जातात. आपली उंजळ कमी पडते इतके महाराज आपल्याला देऊन जातात. आपण घेऊ थकतो पण महाराज देऊ थकत नाही. त्यासाठी मन लावून सेवा करा आणि महाराजांच्या खूप जवळ जाण्याचा हा खूप मोठी संधी आहे. तर सर्वांनी पारायणामध्ये भाग घ्या, सेवेकरी व्हा आणि आपल्या महाराजांचा हा वटवृक्ष आपल्याला खूप मोठा करायचा आहे. तर अशाच एका व्हिडिओमध्ये मी परत तुम्हाला भेटायला येईन, काहीतरी नवीन विषय घेऊन, काहीतरी स्वामींची नवीन सेवा घेऊन. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. काही चुका झाल्या असेल तर त्याही सांगा, मी लहान होऊन त्या चुका मान्य करेल. तर मग चला भेटूया अशा पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.